गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, भगवंत कोणाची साथ देतो बरं? जे सत्याच्या मार्गावर चालतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये संकटे नक्कीच येतात, परंतु देव आहे ना, त्यांची नौका कधीच बुडू देत नाही। म्हणजे हा माझा भगवंत आहे ना, जसं माणसाचं आहे ना, सोन्याचं आणि परिसाचं कसं आहे बरं? म्हणजे माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं म्हणजे आपण म्हणतो ना, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरी बघा, तिजोरी पुरतच असतो ना, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवण्यासाठी, बस एवढंच ना। परंतु माणसानं या आयुष्यामध्ये काही व्हायचं असेल ना, तर ते परीस व्हावं, जिथं जावं ना त्याचं सोनं करून यावं। म्हणजे चांगल्यासोबत चांगलं राहावं, पण वाईट अशी वाईट नाही, कारण हिरा कापता येतो पण चिखलातून चिखल साफ करता येत नाही। लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असताना, तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थच असतात ना। तुमचं कोणी ऐकतं का बरं? कोणीच ऐकत नाही। पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे प्रत्येक विचार आहेत ना, ते इतरांसाठी सुविचार बनून जातात। म्हणजे आयुष्यामध्ये आपण वागावं कसं, आयुष्यामध्ये आपण राहावं कसं आहे ना। म्हणजे एक दुःखाची वेळ गेल्यानंतर आहे ना, सुखाची झालर येत असते। म्हणजे काळ गाजवणाऱ्यांना सुद्धा वाईट वेळ आल्यावर गप्प बसावं लागतं। म्हणून आहे ना, आयुष्यामध्ये एक धडा कायमस्वरूपी लक्षात ठेवा, वेळ कुणाची एकसारखी कधीच राहत नाही। आपल्या वेळेमध्ये बदल येतोच, आणि त्या संधीचं सोनं करून घ्यायला भगवंत आपल्यासोबत असेल ना, तर ती वेळसुद्धा आपली होऊन जाते। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये मनुष्याने असं जगावं ना, असे कर्म करावं। मनुष्याने समोरच्या व्यक्तीनं तुमचा कधीच द्वेष करू नये। मनुष्यानं नेहमी तुमच्याबद्दल दुसऱ्याला सांगावं, याच्यासारखा माणूस नाही, एवढा सुंदर याचं वागणं आहे ना, याची सुंदर एवढी बोलभाषा आहे, याच्या शब्दांमध्ये याच्या पूर्ण ओठी एवढे ज्ञानामृत शब्द आहेत ना। तुम्ही जेव्हा भेटता ना, आम्हाला भगवंताचं दर्शन झाल्यासारखं वाटतं। असा मनुष्य आपल्याला कोणी बोलतो का बरं? बघा, तुम्ही स्वतःला विचारा, स्वतःला तुम्ही नक्की विचारा। जोपर्यंत तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत नाहीत ना, तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे कर्म आहेत ना, हा मनुष्याचा एक आरसा आहे। आपण जेव्हा या आरशामध्ये, कर्माच्या आरशामध्ये जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला सर्व काही आठवतं। आपण काही पाप केलेली आहेत, आपण काही पुण्य केलेली आहेत। पुण्य कमी आठवतील, पण आपल्या जीवनातील पापे आहेत ना, आपल्याला खूप वेळा आठवतील। बघा, समर्थांनी या कर्मांना आयुष्याचा आरसा का म्हटलेला असेल बरं? बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। बघा, एक वृद्ध साधू आपल्या तरुण शिष्यांसह एका वनामध्ये राहत होते। साधू 80 वर्षाचे होते, तर तो तरुण शिष्य नुकताच 20मध्ये आला होता। वृद्ध साधू मोठे ज्ञानी होते। जेव्हा ते समाधी लावून बसायचे ना, तेव्हा 2-2 दिवस ते त्या अवस्थेतून बाहेर यायचे नाहीत। म्हणजे त्या ध्यानामुळं त्यांना भविष्य बघायचे आहे ना, ती अनोखी शक्ती प्राप्त झाली होती। ते जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा त्यांना भविष्यात काय घडणार आहे ना, ते आधीच दिसून जायचं। असेच एक दिवस ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना दिसलं की आपला प्रिय शिष्य 8 दिवसांनी मरणार आहे। ते समजतात त्यांना खूप वाईट वाटलं। त्यांना वाटलं मरणाच्या आधी त्याला आपल्या कुटुंबाला भेटून येऊ देत।
त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, तू 7 दिवस तुझ्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेट देऊन ये. शिष्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, गुरु, माझी खूप दिवसापासून माझ्या घरच्यांना भेटायची इच्छा होती. गुरु म्हणाले, ठीक आहे, तू जाऊन ये, पण लक्षात ठेव, 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आहे ना, तू आश्रमात परत यायचा आहे. शिष्य म्हणाला, जशी आपली आज्ञा, मी 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात नक्की परतून येईल, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. असं म्हणून तो वृद्ध साधूला नमस्कार करून गेला. त्याला जाताना बघून साधूंच्या डोळ्यामध्ये पाणी आले. त्यांना वाटलं, आता हा आपल्याला कदाचित कधीच परत दिसणार नाही. शिष्य डोंगर उतरून आपल्या गावाच्या दिशेने चालू लागला. गावाकडे जाताना त्याला एक छोटीशी नदी ओलांडून जावं लागायचं. तेव्हा नुकताच पावसाळा सुरू झाला होता. तो नदीजवळ पोचतो तेव्हा त्याला लक्षात आलं की नदीचं पाणी वाढलं आहे. तो जेव्हा नदीच्या अगदी जवळ पोचला ना, तेव्हा त्याला तिथे मुंग्यांचं एक मोठं वारुळ दिसलं. लाखो मुंग्या त्या वारुळातून ये जा करत होत्या. अन्नाचे छोटे छोटे कण त्या तोंडात धरून वारुळात आणून जमवत होत्या. ये जा करताना त्यांची एकमेकांना टक्कर व्हायची. तेव्हा त्या आपला रस्ता बदलून पुन्हा शांततेत चालायला लागायच्या. शिष्याला हे सगळं बघून फार गंमत वाटली. नदी पार करून तो पलीकडे जाणारच होता. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की पावसामुळं, या पावसाच्या पाण्यामुळं मुंग्यांचं हे वारुळ आहे ना, ते वाहून जाऊ शकतं. लाखो मुंग्या आणि त्यांनी इतक्या कष्टानं जमवलेलं अन्न क्षणभरामध्ये नाहीसं होईल. त्याने त्या मुंग्यांना वाचवायचं ठरवलं. तो पुन्हा त्या वारुळाजवळ जातो. त्यानं किनाऱ्याजवळची माती आणि दगड घेऊन त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली. शिवाय नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटीशी दुसरी वाट अतिशय कलात्मक पद्धतीनं बनवली, जेणेकरून नदीचं पाणी बाजूने वाहून जाईल आणि वारुळाला काही धोका राहणार नाही. याची खात्री करून त्यानं पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली. घरच्यांना भेटल्यावरती 8 दिवस कसे निघून गेले याचं त्याला भानच राहिलं नाही. जेव्हा त्याला आठवण आली ना, तेव्हा 8वा दिवस होऊन गेला होता. तो लगेचच आश्रमाच्या दिशेने निघाला. इकडे त्याची वाट बघत असलेला साधू आहे ना, 8व्या दिवशीचा सूर्यास्त होऊन हे आपला शिष्य परतला नाही. त्यामुळं मनाची खात्री करून बसला होता की तिकडे नक्कीच त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असेल. एकतर तो आपल्या घरीच मेला असेल किंवा वाटेत एखाद्या जनावराने त्याला खाल्ला असेल. नदी पार करताना तो वाहून गेला असण्याची ही सुद्धा शक्यता होती. रात्रभर त्या वृद्ध साधूला झोप लागली नाही. आपल्या तरुण शिष्याच्या मरणाचं त्याला वाईट वाटत होतं. पण पुढच्या दिवसाचा सूर्य जसा उगवला ना, तसा शिष्य आश्रमामध्ये येऊन दाखल झाला. त्याला पाहून वृद्ध साधू आश्चर्यचकित झाले. साधूंना दिसलेलं भविष्य कधीच खोटं होत नव्हतं. ते शिष्याला म्हणाले, तू आश्रमातून घरी जायला निघाला, त्यानंतर तुझ्यासोबत काय काय झालं बरं? ते मला सारं काहीतरी सविस्तरपणे सांग. शिष्यानं गुरुला सगळं काही सांगितलं. नदीचं पाणी कसं वाढलं होतं, त्यानं मुंग्यांचं वारुळ कसं वाचवलं, खूप काही काही. त्या ऐकून गुरुच्या लक्षामध्ये आलं की आपल्या या शिष्यानं लाखो मुंग्यांचं प्राण वाचवलेले आहेत. त्यांचे ते पुण्य आहे ना, त्याच्या मृत्यूला आडवे आले. साधूने आपल्या शिष्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, कर्म नक्कीच परतून येतं आणि पुण्य नेहमी आडवं येतं. शिष्याला गुरुच्या बोलण्याचा अर्थ आहे ना, तो काहीच लक्षात आला नाही. त्यानं आपल्या गुरुला त्याबद्दल काही विचारलं सुद्धा नाही. तो आपली नेहमीची आश्रमातली कामं करून घडून गेला. याचाच अर्थ चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळत असतं. हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमच्या कर्मानं तुमचं आयुष्य वाढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख आणि संकटं आहेत ना, ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
कर्माचा सिद्धांत अतिशय साधा आहे ना. तुम्ही जे काही कराल ना ते परत फिरून तुमच्याकडेच येणार आहे. म्हणून कर्म नेहमी चांगलीच ठेवा, कारण चांगल्या कर्माची फळं आहेत ना ती नेहमी चांगली असतात आणि वाईट कर्माची फळं वाईटच असतात. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहा. जर आपले कर्मच चांगले असतील ना तर आपली नातीसुद्धा जपून राहतात. म्हणजे मातीतला ओळावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो ना, तसा शब्दातील गोडवा आहे ना ती माणसातील नातं जपून ठेवत असतो. म्हणजे जोपर्यंत आपल्या या शब्दांमध्ये, आपल्या या वैखरीमध्ये गोडवा नसेल तोपर्यंत आपली भांडणं आहेत ना ती सुरूच राहणार आहेत. आपल्या घरामध्ये तंटा, वादविवाद हे सर्व तसंच राहणार आहे. पण आपल्या जीवनामध्ये जर हा अहंकार निघून गेला, जर आपल्या शब्दांमध्ये गोडवा निर्माण झाला तर आपल्या जीवनामध्ये आहे ना वेगवेगळी चांगली माणसं आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील. आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये चांगली माणसं येतात ना तेव्हा मनुष्याचं भलं झाल्याशिवाय राहतं का बरं? बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, केवळ सुखाच्या मार्गाने जीवनातील कोणं सुटत नाही, पण दुःखही भोगलंच पाहिजे ना तर आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो. मग आपल्या जीवनामध्ये दुःखच नसेल तर आपल्या जीवनाचा काही अर्थ आहे का बरं? म्हणजे माणसाच्या जीवनात आहे ना दुःखसुद्धा पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या जीवनात दुःख आहे ना तोपर्यंत बघा म्हणजे सुखसुद्धा येणार आहे. याची आशा धरून जगावं. असं कोणी आहे का बरं की नेहमी त्याच्या जीवनामध्ये दुःखच आहे, त्याला सुखच येत नाही? आणि जर असं असेल ना तर तुम्हाला खूप भगवंताची या भक्तीची कास धरावी लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना आनंदी आनंद होणार आहे. म्हणजे बघा, जर मनुष्यानं नामस्मरण केलं ना तर बघा प्रारब्धाची तीव्रता आहे ना ती कमी होऊन जाते. म्हणजे नामस्मरणाचं महत्त्व आहे ना ते आता तुम्ही ऐका. प्रारब्धाची तीव्रता कमी होते, आपल्या मनाला समाधान मिळून जातं, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता निर्माण होते. म्हणजे आपल्या घरात जर भांडणं बिणणं होत असतील ना ते सुद्धा कमी होऊन जातं. आणि आपल्या घरामध्ये या सांसारिक जीवनामध्ये आहे ना त्या अडचणी कमी येऊ लागतात. प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते आणि संकटाला सामोरे जाता येतं. स्वभावामध्ये बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सत्वगुणामध्ये जलद गतीने वृद्धी होते आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तरकी असतो ना. म्हणजे अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होणे शक्य होते ना. पण हे होईल कशामुळं बरं? हे भगवंताच्या नामस्मरणामुळंच होईल ना. म्हणजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे तोपर्यंत आपल्या केसाळासुद्धा आहे ना कोणीच धक्का लावू शकत नाही. म्हणजे दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. आजची परिस्थिती आहे ना ती उद्या कधीच राहत नाही. आणि जर मनुष्याने भक्ती करूनसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये त्रास वाढत असेल तर भगवंताला या पृथ्वी तलावर यावंच लागतं. भगवंत आहे ना आपल्या भक्तांसाठी जन्म घेतो. कधी कधी भगवंत बघा या संतांच्या माध्यमातून आपल्या जवळ पोचत असतो, पण आपण मात्र संतांना जास्त महत्त्व देत नाही. आणि खरं तर आहे ना जर आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं असेल ना संत हेच आपल्याकडं माध्यम आहे. या संतांच्या बाजूनं आपण भगवंतापर्यंत पोचू शकतो. बघा, एक तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील गोष्ट आहे ना, हा झालेला प्रसंग आहे ना तो तुम्हाला सांगतो. बघा, हा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील हा प्रसंग आहे. बघा, बेदरच्या यवन राजानं त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला आणि त्यानं पंढरपूर शहर खूप लुटलं. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला. तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपून ठेवली. यवन राजानं मंदिरं लुटली, मोडून टाकले आणि त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली.
जो देवाचं नाव घेईना त्याला ठार मारलं जात असे. त्यावेळी केशवदास चांगा नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले. आता ज्यांना ज्ञात आहे ना, ज्यांना ज्ञान आहे, ज्यांनी वाचन चांगलं आहे, त्यांना केशवदास चांगा हे कोण आहेत ना ते माहीत असतील. ते चांगदेवाचे अवतार मानले जातात. ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटलं. विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचं नाव घेता येत नाही, त्यांना सहन झालं नाही. या गोष्टीचं त्यांना फार दुःख झालं. विठुरायाचा धावा करू लागले. तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले, हे बघ चांगा केशवदास, तू दुःख करू नकोस. यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. तू ताबडतोब बेदरला परत जा, पण सर्व काही चांगलं होईल. तू चिंता करू नकोस आणि तू हे कोणालाही सांगू नकोस. केशवदास चांगा हे बेदरला परत गेले. तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले. पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले. कीर्तन संपलं तेव्हा राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि त्यांना म्हणाला, बेदरचा राजा खूप दृष्ट आहे. हिंदूंचे मंदिरं देव फोडतो. त्याला पांडुरंगाचं कीर्तन आवडणार नाही. तू इथे राहू नकोस. आता राजा खूप दुःखी आहे म्हणूनच ठीक आहे, नाहीतर त्यानं तुला ठार मारलं असतं. तेव्हा केशवदास चांगांनी त्याला विचारलं, राजा कशामुळं दुःखी आहे बरं? तेव्हा तो सेवक म्हणाला, राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे. उद्या तिचं दफन करायचं आहे. तेव्हा केशवदास महाराज म्हणाले, मी संजीवनी मंत्रानं राणीला जिवंत करतो, असं जाऊन राजाला सांग. सेवकानं तो जाऊन राजाला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी राजानं त्याला आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतलं. त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिलं तर राजा शोक करत होता. तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगाचं स्मरण केलं. त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व लोकांच्या कपाळाला लावला आणि त्या क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले. राजाला खूप मोठं आश्चर्य झालं. राजानं चांगा केशवदास यांना नमस्कार केला. ते फार मोठे साधू आहेत असं त्याला वाटलं. केशवदास राजाला म्हणाले, माझ्याजवळ असणारा हा अंगारा आहे ना, तू राणीला लाव म्हणजे ती जिवंत होईल. राजानं तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला. त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखं बडबड करू लागली. बघा ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. राजाला पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला, महाराज, राणी जिवंत झाली, परंतु ती वेड्यासारखी बडबड करते. तिला पूर्वीसारखे पुन्हा चांगलं करा. तेव्हा केशवदास म्हणाले, तिला वचन दे, तुझी ही इच्छा असेल ना ती मी पूर्ण करेल. राजानं राणीला वचन दिलं. तेव्हा राणी म्हणाली, मला ज्यांनी जिवंत केलं आहे ना त्यांना शरण जा, त्यांची इच्छा पूर्ण करा, नाहीतर मी पुन्हा मरेल. बघा राजा चांगा केशवदास यांच्या समोर उभं राहिले आणि त्यांचे आभार मानले. त्यांना खूप सोने नाणे दिले. त्यांची काही इच्छा आहे का असं त्यांनी विचारलं. तेव्हा ते म्हणाले, राजा, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत. तुझे सोने नाणे आम्हाला काही नको. तू पंढरपूर लुटलेस, सर्व मंदिर पाडले, तिथे मशीद बांधली, हे पाप आहे. जेव्हा ती मशीद मोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला आदेश दे. राजानं ताबडतोब आज्ञापत्र दिलं. चांगा केशवदास आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले आणि तिथल्या ठाणेदाराला त्यांनी राजाचे आज्ञापत्र दिलं. ठाणेदारानं ताबडतोब मशीद पाडून टाकली आणि पूर्वी होते तसेच विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ बंद केला आणि विठुरायाची मूर्ती ती तळघरामध्ये लपवलेली होती ना ती बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करण्यात आली. बघा सर्व भक्तांना खूप आनंद झाला. बघा या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा भक्तांवर खूप अत्याचार होतात ना
तेव्हा संतांच्या रूपानं भगवंत जागा होतो आणि भगवंत संतांच्या रूपानं सर्व काही कार्य करतो. म्हणून जे संतांनी केलेलं आहे ना त्यावर आपण विश्वास ठेवून भक्ती करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, सूर्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातील जी काही स्वप्न आहेत ना ती साकार झाल्याशिवाय राहणार नाही. 2 वेळची उपासना करा. बघा दासबोध वाचा, मनाचे श्लोक वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ करा. तुम्हाला जे काही जमेल ना ते तुम्ही नक्की करा, पण भगवंताचं नामस्मरण करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जय जय रघुवीर समर्थ.